ॐ सर्वसद्भक्तानां गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं चरणाला उमासुतं कोटी कोटी वंदन. शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्ति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मतिशान्ति सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोधसेतुकरम् ओम तत्सत् ब्रह्मणे नमः. संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय. जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटीपणे पात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटीपणे पात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. ओम नमः शिवाय. पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 59 काढा. ओम नमः शिवाय. पान नंबर 59. गुहेच्या अंधकाराचा दृष्टांत. काल आपण चौपाई बघितली आणि शिष्याचा प्रश्नही काल आपण बघितलेला आहे. शिष्यानं काय प्रश्न विचारला काल ते आपण बघितलेलं आहे. काय विचारला प्रश्न? ओम नमः शिवाय. आज आपल्याला उत्तर बघायचे म्हणून प्रश्न कळाल्याशिवाय उत्तर समजत नाही. काल जी लोक होते त्यांनी काय प्रश्न विचारला ते सांगावं. ओम नमः शिवाय. श्यामलताई होतात का काल? ओम नमः शिवाय. बोला, कालचा प्रश्न बोला, मग आज आपण उत्तर बघू. ओम नमस्कार. हां सांगू? हो सांगा. प्रश्न. हे बंधू, तुझी कर्मे अज्ञान व देहाध्यास अनादिकालाची आहे. अशी जरी आहे तरी आत्मज्ञान झाल्यावर त्याची निवृत्ती होण्यास अगदी अवकाश लागणार नाही. ते तुला समजावे म्हणून याच्यावर तुला एक दृष्टांत सांगतो, तो ऐक. असा प्रश्न केला शिष्याने. ओम नमः शिवाय. प्रश्न सांगा. दुसरं कोणी प्रश्न काय केलेला आहे काल? ओम नमः शिवाय. हा सांगा की. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सांगू? हो सांगा. प्रश्न काय विचारला होता शिष्यानं? ओम नमः शिवाय. शिष्याने विचारलं, अहो महाराज, माझे कर्म अनंत कालाचे आहेत आणि असंख्य आहेत. त्याचप्रमाणे अज्ञानाचे कार्य जो देदास तोही भूतकाला, तो पण खूप दिवसाचा आहे. त्याची निवृत्ती होण्यास खूप वेळ लागेल. आणि आपण तर सांगितले की सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेव, त्याच्यावर भरोसा ठेव, म्हणजे तुझ्या ललाट जन्म मरणाची ललाट पत्रिका फाडून फाटून जाईल. हे कसं काय? या दुवाची सांगत कशी घालायची? ओम नमः शिवाय. अगदी बरोबर. ही प्रश्न विचारलेला आहे काल. हो, ओम नमः शिवाय. मी उत्तरच सांगितलं. ओम नमः शिवाय. नाही होते तसं काय. तर प्रश्न काल. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला कोटी कोटी वंदन. ओम नमः शिवाय. शिष्याने विचारलंय, माझे अनंत कालाचे जी कर्म आहेत आणि ती अनंत कालाचे आहेत, आत्ताचे नाहीत. आणि देहाध्यास सुद्धा प्रत्येक जन्मामध्ये जो ध्येय मी धारण केला तोच ध्येय माझा, असं मी ध्येयध्यास की सुद्धा हे सुद्धा अनंत कालाचं आहे. आणि ही
निवृत्त होण्यासाठी मला तेवढाच वेळ लागेल की आता एवढ्या दिवसाचा आहे तर निवृत्त तुम्ही तर म्हणता एका क्षणामध्ये ही तुझी जी ललाट पत्रिका आहे पाप पुण्य यमराजाचा कारभारी जो चित्रगुप्त ह्यानं लिहून ठेवलेली ललाट पत्रिका लगेच फाटून जाईल. तर हे कसं शक्य आहे? हे कसं ह्या दोन्हीची सांगड मला काही लक्षात येईना, मला काही कळना असं शिष्यानं प्रश्न विचारलेला आहे. तर मग गुरु सांगतात तुला त्याच्यासाठी एक दृष्टांत देतो म्हणतात, ते ऐक म्हणजे तुझ्या लक्षात येईल. तर आपण गुहेच्या अंधाराचा दृष्टांत वाचा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कुणी वाचायले का? वाचा. कोण वाचणार आहे? अलकाताई वाचा. ब्रह्माने वाचा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नीट उघडले नाही काय की. हा उघडलं वाचा तर येईल आवाज येईल वाचा. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला साष्टांग वंदन. गुहेच्या अंधाराचा दृष्टांत. पृथ्वीवर असणाऱ्या पर्वतातील गुहात हजारो वर्षाचा जो अंधार असतो तो जप तप केल्याने अथवा काठीने बडवून काढल्याने नाहीसा व्हावयाचा नाही, तर केवळ प्रकाशानेच नाहीसा होईल. ज्यावेळी कोणी त्या गुहात मशाल घेऊन जाईल त्यावेळी अंधकार काही असे नाही म्हणणार की मी हजारो वर्षाचा आहे, सबब एकदम नाहीसा होणार नाही. कारण त्या अंधाराचा विरोधी जो प्रकाश तो प्रगट झाला की अंधकार नष्ट झालाच म्हणून समजावे. तो नष्ट होण्यास जसा वेळ लागत नाही त्याचप्रमाणे कर्मे अज्ञान व देहाध्यास यास निवृत्त होण्यास वेळ लागत नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गुहेच्या अंधाराचा दृष्टांत. पृथ्वीवर असणाऱ्या पर्वतातील गुहेमध्ये हजारो वर्षाचा अंधकार होता. चारी बाजूला पर्वत होता आणि मध्ये एक गुहा होती. गुहेमध्ये कधीपासूनचा अंधकार आहे गुहेमध्ये? जेव्हापासून पर्वत आहे तेव्हापासूनचा अंधकार होता त्या गुहेमध्ये. तर मग हजारो वर्षाचा जो अंधकार असतो तो जप तप, आता ते अंधकार घालवायचा आहे. मग ती कसा घालवायचा अंधकार ह्याच्या विचारात येतो शिष्य. मग एक जणानं सांगितलं हे अंधकार घालवण्यासाठी काय कर म्हणे, तू जप कर, खूप जप कर, 5,000 10,000 लाख 2 लाख असा जप कर म्हणजे तो अंधकार जाईल. म्हणून त्याने जप केला पण तो अंधकार गेलाच नाही. मग तो म्हणू लागला की मी जप केला पण अंधकार गेला नाही. पुन्हा दुसऱ्याने सांगितलं अरे तपश्चर्या कर, तपश्चर्या कर म्हणजे अंधकार जाईल. जप किती प्रकारचा आहे? ओम नमः शिवाय. जपाचे प्रकार किती? ओम नमः शिवाय. जपाचे प्रकार 3 आहेत. कोणकोणते? ओम नमः शिवाय. कायिक वाचिक उपांशु. हां, जपाचे प्रकार 3 आहेत. तर कोणकोणते आणि ती कसे? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वाचिक जप मोठ्याने हां केलेला त्याला वाचिक जप असे म्हणतात. हां नंबर 2 उपवांशिक जप, ओठ हलवून थोडे हळूहळू समजा, त्याला उपवांशिक जप असे म्हणतात. आणि मानसिक जप मनातले मनात करणे यास मानसिक जप असे म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जयश्रीताई काय राहिलं होतं, काय चुकलं होतं, आलं का लक्षात? ओम नमः शिवाय. जयश्रीताई
हा, मानसिक मानसिक जप राहिलं होतं ताई माझ्याकडून. हा. सॉरी, ओम नमः शिवाय, तुमच्या चरणाला वंदन. हे स्वारीचं नाही, लक्षात यावं तुमच्या. हा. तर म्हणजे तुला ओळखत नव्हतं, मी केलंच होते. कायिक जप नसतो. ओम नमः शिवाय ताई, कायिक जप नसतो. शरीरानं जप होत नाही. कायिक जपाचं नाही प्रकार. वाचिक, उपांशु आणि मानसिक 3 प्रकारचा जप आहे. वाचने केलेला म्हणजे तोंडाने आपण वाचनेच जप करतो ना, पण मोठ्यानं केलेला जो जप असतो त्याला वाचिक जप असं म्हणतात. उपांशु म्हणजे म्हणजे होठ हालतात, पुटपुटतो आपल्याला, पण आवाज येत नाही मोठा, त्याला उपांशु जप म्हणतात. आणि अंतकरणामधून जो श्वासा गणेश चालतो तो मानसिक जप. मानसिक जप करत असताना आपण बोलतो चालतो, परंतु अंतकरणात मात्र स्मृती असते, तो जप सुरू असतो, श्वासाबरोबर तो जप होतो, त्याला मानसिक जप असं म्हणतात. मग मानसिक अशा प्रकारे 3 प्रकारचा जप सांगितलेला आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे? जप कर म्हणजे तो अंधकार दूर होईल. मग त्यानं जप केला 5 लाख 10 लाख असा, तरीसुद्धा तो अंधकार दूर झाला नाही. मग दुसऱ्याने सांगितलं तप कर. आता तप कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. बोला नंदा काकी, तप कशाला म्हणावं? श्यामलताई, मंगेताई हात वरी केलाय, बोला तप कशाला म्हणावं? आवाज यायलाय का? आज येत असेल दुसरा मोबाईल यायला का? तुम्हाला यायलाय का आवाज? तुम्हाला प्रश्न विचारलाय मी. हो हो, मग मीच बोलायली ना. मग हा, बोला ना मग. तप म्हणजे आपल्या शरीराला कष्ट देऊन, हं? आपल्या शरीराला कष्ट देऊन जो तपश्चर्या, उपास तापास, जप तप करणे त्याला तप म्हणते. जपाला तप नाहीत म्हणत. जप वेगळा आणि तप वेगळा. हो, पण तपामध्ये जप येतोच ना, का नाही? जप 3 प्रकारचा. तपश्चर्यामध्ये जप 3 प्रकारचा हो ना, सांगितला. वाचिक, उपांशु आणि मानसिक. तप मानसिक शरीराला 4ही बाजूनी अग्नी पेटवायचा. ओम नमः शिवाय, म्यूट करत आहे. 4ही बाजूला अग्नी पेटवायचा आणि भर उन्हामध्ये दुपारी ईश्वराची साधना करायची, तपश्चर्या करायची. अशा प्रकारे शरीराला त्रास करून घेऊन ईश्वरासाठी तप करणं ह्याला तप असं म्हणतात. तप केल्याने अथवा मग दुसऱ्या वेळेस तप केलं तरीसुद्धा तो अंधकार गेला नाही. मग तिसऱ्याने काय सांगितलं? हा जाईच ना म्हणजे जपानं जाईना. ओम नमः शिवाय. तपच आणखी एकदा आपल्या शरीराला कष्ट देऊन ईश्वरासाठी नामस्मरण करायचं. काय करायचं? ईश्वराची साधना केली जाते. साधना ईश्वराची साधना. हा, ईश्वर साधना ईश्वराची केली जाते. साधना. हा, त्याला तप असं म्हणावं. शरीराला कष्ट देऊन उपवास करणं हे सुद्धा तपच आहे. तर मग तिसऱ्याने काय सांगितलं? हा जपानंही जात नाही, तपानंही जात नाही. मग ह्याला काय? काठीनं बडवून काढा म्हणजे हा बाहेर निघल. मग त्याने तो काठीनं मारलं त्याला तरीसुद्धा तो बाहेर निघाला नाही. काठीनं बडवून काढल्याने सुद्धा तो नाहीसा झाला नाही. तर मग केवळ कशाने तो नाहीसा होईल? तर त्याचा विरोधक प्रकाशानेच नाहीसा होईल. ज्यावेळी कोणी त्या गुहामध्ये मशाल घेऊन जाईल आणि त्यावेळी अंधकार काही असे नाही म्हणणार की मी हजारो वर्षाचा आहे आणि सबब एकदम नाहीसा होणार नाही. त्याचा विरोधक अंधाराचा प्रकाश घेऊन गेल्याबरोबर तो किती वेळ लागतो त्याला नाहीसा व्हायला? अंधारात
एका क्षणामध्ये प्रकाश नेल्याबरोबर अंधकार नाहीसा होतो. मग तसंच इथं म्हणून सांगितलेले आहे, ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर आपले सगळे कर्म नाश होतात. कारण नाहीसा होणार नाही. मी 1000 वर्षाचा आहे आणि सबब एकदम नाहीसा होणार नाही असं तो अंधकार काही म्हणत नाही. कारण त्या अंधकाराचा विरोधक जो प्रकाश तो प्रगट झाला रे झाला की अंधकार नष्ट झालाच म्हणून समजावे. किती दिवस लागणार आहेत? शिष्यानं काय विचारलं होतं? माझे कर्म अनादी कालाचे आहेत, कितीतरी दिवसाचे आहेत, कितीतरी जन्मातले हे कर्म आहेत आणि ते एकदम कसे नाश होतील? तर त्याचं उत्तर इथं सांगितलेलं आहे. ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर प्रकाश आल्याबरोबर अंधकार निघून जातो. तो नष्ट होण्यास जसा वेळ लागत नाही त्याचप्रमाणे कर्मे, अज्ञान आणि ध्येयध्यास यास निवृत्त होण्यास वेळ लागत नाही. कर्मसुद्धा अनेक जन्मातले कर्म आहेत आपले, ते कर्मसुद्धा ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर लगेच त्याच क्षणाला ते नष्ट होतात. अनेक जन्मामध्ये केलेले अनेक कर्म आहेत वेगवेगळे, पाप पुण्य हे सगळेच कर्म आपल्या स्वरूपाचं ज्ञान झाल्याबरोबर ते नष्ट होतात. अज्ञान व ध्येयध्यास, अज्ञान पण जातो, दिवा लागला की अंधार निघून जातो. आणि ध्येयध्यास याची व्याख्या काय? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय सांगू. एक असून एक भासणे. मग ध्येयध्यास म्हणजे काय? काकी सांगा, ध्येयध्यास कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा देह वेगळा, आत्मा वेगळा. आपण देहालाच, आत्म्यालाच आपण असं समजतो. असं म्हणजे कसं? स्पष्ट बोलायचं. असं तर म्हणजे माझा म्हणजे आत्मा माझा, आत्मा म्हणजे मी, आत्मा मी असं समजतो. ओम नमः शिवाय. मग खरं कोण आहे मी? खरं आपण देह आहेत आणि आत्मा अलिप्त आहे ना. बोला. माझा आवाज येतो का? हो. आत्मा समजणे ह्याला देहाध्यास म्हणतात. अजून एकदा सांग. आत्मा असून ध्येय समजणे. हा, आपण आत्मा आहोत आणि ध्येय समजायलो ह्याला ध्येयाध्यास म्हणतात. ओम नमः शिवाय. अलकाताई ओम नमः शिवाय. बोला. अलकाताई. ओम नमः शिवाय. आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहेत, पण आपण त्यास देह असे समजतो. ह्याला देहाध्यास असे म्हणतात. काकी ऐकलं का? ओम नमः शिवाय. आणखी एकदा तुम्ही सांगा आता काय सांगितलं ते. ऐकलं का तुम्ही? आपण नाही. मंगेताई बोला. त्वरी केलाय. मंगेताई बोला. ध्येयध्यास. ओम नमः शिवाय. देहध्यास म्हणजे एक असून एक भासणे, त्याला देहध्यास म्हणतात. उदाहरणार्थ म्हणजे त्याचा अर्थ आपण सच्चिदानंद स्वरूप आपला आत्मा आहे, पण आपण त्याला देह मीच समजून खोटी समजूत करून घेतात. अध्यास म्हणजे एक असून एक भासणे. ध्येय अध्यास म्हणजे आत्मा असून ध्येय भासणे. अध्यासाची व्याख्या एक असून एक भासणे. आणि ध्येयध्यास म्हणजे आत्मा असून ध्येय आपण त्याला म्हणत आहोत. ध्येय हा जड आहे. हा ध्येय काही आपण नाही. मी आत्मा आहे, सच्चित आनंद रूप आत्मा मी आहे आणि त्याला आपण ध्येयच म्हणतो. ध्येयालाच मी म्हणतो. एक असून एक आपण समजतो, भासतो आपल्याला.
त्याला ध्येयध्यास असं म्हटलेलं आहे. समजलं का काकी? आलं का लक्षात? ध्येयध्यास एक असलं. आत्मा स्वच्छ, थांबा मी सांगते, आत्मा स्वच्छ आहे नाही, पण आपण त्याला मला नाही कळलं म्हणजे लिहून घेतात, पण आपण त्याला देव समजतो. हा, मी आत्मा आहे हो. मी जो आहे ना तो आत्मा आहे. देह मी नाही. देह स्वच्छ जड आहे. आत्मा. देह जाळतो पुरतो, देह मी नाही. हम्म. हा, आणि आत्म्याला आत्मा असून देह समजतो, एवढंच आहे. हा, त्या आत्म्याला आपण देव समजतो. हा, आत्मा बरोबर. असून आपण आत्मा आहे. आत्म्याला देह नाही समजा, आपण आत्मा आहोत आणि त्याला आपण देह समजायला लागलो, असं त्याचा अर्थ होतो. तर ही कर्मे, कर्म म्हणजे अनंत काळात जे पाप पुण्य कर्म केलेले आपण, ते कर्म. आणि अज्ञान सुद्धा ह्यालाच म्हटलेलं आहे की आत्मा असून आपल्या आत्म्याचं आपल्याला ज्ञान नाही, अज्ञान आहे. आणि ह्याच्यामुळंच आपल्याला ध्येयध्यास झालेला आहे. वरील दृष्टांताचा सिद्धांत वाचा. ओम नमः शिवाय. वाचू का मी? ओम नमः शिवाय. ताई, ओम नमः शिवाय. हो, सावकाश वाचू का मी? सावकाश वाचा. हो, वाचा. वाचू बरं. वरील दृष्टांताचा सिद्धांत. अज्ञान व त्यामुळे झालेला देहध्यास आणि कर्म ही दीर्घकालाची आहेत. कालाची आहेत. खरे पण अहम ब्रह्मस्वी, अहम ब्रह्मस्वी असा अप्रोक्ष ज्ञान रूप प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो तेव्हाच अज्ञानदिकाची निवृत्ती होते. यास वेदांतातले वाक्य प्रमाण आहेत. त्याचे खाली दिल्याप्रमाणे अर्थ आहेत. खालचं घ्यायचं का नको? राहू दे, एवढंच झालं. ओम नमः शिवाय. घ्या खालचा पण. घेऊ का? घेतलं. ओम नमः शिवाय. देवाला जाणल्याने सर्व पाश मंद नष्ट होतात. ब्रह्म जाणणारा परमपदाला प्राप्त होतो. जीव कंसात त्या आत्म्याला जाणूनच मृत्यूस जिंकतो आणि मोक्ष होण्यास ज्ञानावाचून दुसरा कोणताही मार्ग नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वरील दृष्टांताचा सिद्धांत. आता दृष्टांत लक्षात आला. अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानाची प्राप्ती करावी लागते. ज्याप्रमाणे अंधकार जाण्यासाठी काय करावं लागलं, तर त्याचा विरोधक प्रकाश तिथं आणावा लागला. जप केल्याने तो गेला नाही, तप केल्यानेही गेला नाही, काठीने बडविला तरीसुद्धा तो गेला नाही, खोऱ्याने भरून टाकला टोपल्यात तरीही तो गेला नाही. मग काय करावं लागलं, तर प्रकाश आणावा लागला. आपल्याला सुद्धा जेव्हा हा देहामधला अंधकार घालवायचा आहे तेव्हा जप केल्याने जात नाही, तप केल्यानेही जात नाही, काठीने बडवल्याने जात नाही, भरून टाकता येत नाही. तर मग काय करावं लागेल या देहामधल्या जो अंधकार आहे. आता इथं अंधकार कशाला म्हटलं, तर अज्ञान. बघा तुम्ही इथं सांगितलं अज्ञान व त्यामुळे झालेला ध्येयध्यास. अज्ञान हाच अंधार आहे आणि या अंधारामुळं तिथंच असलेली वस्तू आपल्याला दिसत नाही. बघा आता एक खोली आहे, त्याच्यामध्ये खुर्ची ठेवलेली आहे आणि ती खुर्ची आपल्याला शोधायची आणि तिथं अंधकार आहे. तर मग तिला हुडकिण्यासाठी कुठं हुडकायला जावं लागेल, कुठं बाहेर हुडकायला जावं लागेल का, तर त्या अंधाऱ्या खोलीमध्ये फक्त खटका दाबायचा आणि बल्ब सुरू करायचा. खुर्ची तिथंच आहे आणि ते सापडते. आपलं तसंच आहे. आपल्यामध्येच तो ईश्वर आहे, आपल्यामध्येच तो आत्मा आहे.
आत्मदेव तो आपल्या मधीच आहे. आणि आपण बाहेर फिरतो बघा हुडकीत. कुठं कुठं फिरतो हुडकीत त्या देवाला. मंदिरात जातो, सगळीकडं हुडकीत फिरतो, तीर्थयात्रा करतो, सगळीकडं फिरतो. करू नये असं नाही, ते करावंच लागतं. ते केलं म्हणूनच आपण इथपर्यंत आलेलो आहोत. वेदांतामध्ये सुद्धा वेदाच्या पहिल्या भागामध्ये कर्मच सांगितलेलं आहे. कर्मामुळंच अज्ञानाचं निवृत्ती होते, ते पाहिजे शिदुरी तेव्हाच पुढे येतो. परंतु नुसत्या कर्मानं अज्ञानाचा नाश होत नाही, उपासनेनंही होत नाही. मग कशानं होतो? ज्ञानानंच नाश होतो. म्हणून अज्ञान व त्यामुळे झालेला ध्येध्यास आणि कर्मे ही दीर्घकाळाची आहेत खरी. ही खूप दिवसाची दीर्घकाळाची आहेत ही. पण अहम ब्रह्मास्मी असा अपरोक्ष ज्ञानरूप प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो तेव्हाच अज्ञानदिकाची निवृत्ती होते. यास वेदांतातही वाक्य प्रमाण आहेत. त्यांचे खाली दिल्याप्रमाणे अर्थ आहेत. अहम ब्रह्मास्मी. अहम म्हणजे मी आणि ब्रह्म आणि अस्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे. अस्मी हा जोडतो शब्दाला, मी आणि ब्रह्म. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे असा अपरोक्ष ज्ञानरूप प्रकाश. आता परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. तर परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? छायाताई बेलाळे बोला, परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. हां बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. हां बोला. हो सांगा जयश्रीताई. परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान. हां साखर गोड आहे हे परोक्ष ज्ञान. साखर गोड आहे हे परोक्ष ज्ञान. आणि अपरोक्ष ज्ञान सच्चिदानंद रूप ब्रह्म मीच आहे, साखर मी खाऊन बघितली, हे अपरोक्ष ज्ञान. ओम नमः शिवाय. मंगेताई. ओम नमः शिवाय. परोक्ष ज्ञान सत्चित आनंद रूप ब्रह्म आहे आणि अपरोक्ष ज्ञान सत्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे असे म्हणजे अपरोक्ष ज्ञान. त्याचं उदाहरण सांगायचं का? ओम नमः शिवाय. उदाहरण सांगू? हो सांगा. उदाहरण सांगायचं का? दृष्टांत म्हणावा. दृष्टांत. परोक्ष ज्ञान. दृष्टांत. हां परोक्ष ज्ञान म्हणजे साखर खूप गोड आहे असे कोणी सांगितले तर ते परोक्ष ज्ञान झाले. आणि ती साखर खाऊन बघून त्याची चव बघितली म्हणजे तो अपरोक्ष ज्ञान झाले. ऐकलं का जयश्री? साखर खाऊन गोड ते गोड आहे असं. जयश्रीताई ऐकलं का? ओम नमः शिवाय. बोला. आलं का लक्षात? परोक्ष ज्ञान म्हणजे सच्चित आनंदरूप ब्रह्म आहे, ही परोक्ष ज्ञान आहे. सगळीकडं जी ओतप्रोत भरलेलं चैतन्य आहे, सच्चित आनंदरूप ब्रह्म आहे परोक्ष ज्ञान. आणि सच्चित आनंदरूप ब्रह्म मीच आहे हा मनाचा दृढ निश्चय, मीच आहे, ह्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. निश्चय असेल तरच अपरोक्ष ज्ञान आहे, निश्चय नसेल तर नाही. ओम नमः शिवाय. ते मी लिहून घेते तेव्हा 2 ओळी लिहून घेते, माझ्याकडे नव्हतं म्हणून सांगण्यात आलं नाही. ओम नमः शिवाय ताई. सच्चित आनंदरूप ब्रह्म आहे. सत चित आनंदरूप ब्रह्म आहे. ह्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. सत चित आनंदरूप
ब्रह्म मीच आहे असा मनाचा दृढ निश्चय म्हणजेच अपरोक्ष ज्ञान. सच्चित आनंदरूप ब्रह्म मीच आहे असा जो मनाचा दृढ निश्चय त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. ह्याचा दृष्टांत झालं का? साखर गोड आहे हे दुसऱ्याने सांगणं म्हणजे परोक्ष ज्ञान. आणि साखर गोड आहे ह्याचा अनुभव घेणं, खाऊन बघणं म्हणजे अपरोक्ष ज्ञान. तिथं रज्जू पडलेली आहे बघा. परोक्ष ज्ञान म्हणजे काय सांगा ते? सच्चित आनंदरूप ब्रह्म आहे हे परोक्ष ज्ञान आहे. ओम नमः शिवाय. मला पण लिहून घ्यायचंय. अपरोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान सत चित आनंदरूप ब्रह्म आहे. आणि अपरोक्ष ज्ञान सच्चित आनंदरूप ब्रह्म मीच आहे असा मनाचा दृढ निश्चय म्हणजेच अपरोक्ष ज्ञान. काय लिहिलं सांगा? काय ते? ओम नमः शिवाय. निश्चित करणं, मनाला निश्चयानं वाटणं मीच आहे असं वाटणं. मनाचा दृढ निश्चय. पुढे काय? यालाच अपरोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. अनुभव घेणं. अशा मनाचा दृढ निश्चय म्हणजे अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान. अपरोक्ष अपरोक्ष. सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे असा मनाचा दृढ निश्चय म्हणजे अपरोक्ष ज्ञान का? अपरोक्ष ज्ञान. ते उदाहरण काय सांगली का? साखर गोड आहे. दृष्टांत आहे ह्याचा. साखर गोड आहे असं दुसऱ्याने सांगणं. आपल्याला सांगितलं दुसऱ्याने साखर खूप गोड आहे, साखर खूप गोड आहे हो, परंतु आपण त्याचा अनुभव घेतला नाही तोपर्यंत परोक्षचं ज्ञान आहे. दुसऱ्यांनी सांगितलेलं साखर खूप गोड आहे हे दुसऱ्यांनी सांगितलं ते परोक्ष ज्ञान. आणि जेव्हा ती साखर आपण खाऊन बघितली त्याची चव घेतली तेव्हा ते अपरोक्ष ज्ञान. साखर खाऊन बघणं म्हणजेच अपरोक्ष ज्ञान. हे दृष्टांत आहे साखर. हा 59 गुहेच्या अंधाराच्या दृष्टांत त्याचा सिद्धांत चाललाय. हो शिवाय सांगा. सांगा जयश्री काय सांगायचं म्हणलात ना, सांगा काय लिहिलं ते. ओम नमः शिवाय. परोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे हे परोक्ष ज्ञान नाही. अपरोक्ष ज्ञान सच्चित आनंद ब्रह्म मीच आहे असा मनाचा दृढ निश्चय म्हणजे अपरोक्ष ज्ञान. उदाहरणार्थ परोक्ष ज्ञान साखर गोड आहे. ओम नमः शिवाय. चुकलं तुमचं. ओम नमः शिवाय. साखर खाऊन बघितली गोड लागली अपरोक्ष ज्ञान. ओम नमः शिवाय. दीपाताई काय लिहिलं?
काय लिहिलं? ओम नमः शिवाय. मी सांगू? हां. सच्चित आनंदरूप ब्रह्म आहे हे परोक्ष ज्ञान आणि सच्चित आनंदरूप ब्रह्म मीच आहे असा मनाचा दृढ निश्चय याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. ऐकलं का जयश्रीताई? चुकलंय तुमचं. ओम नमः शिवाय दुरुस्त करून घ्या तिथं. त्याच्यात मीच घातलं परोक्ष ज्ञान मध्ये. ओम नमः शिवाय काय म्हणलात? जयश्रीला परोक्ष ज्ञान मध्ये मीच घातलं हो. हां, जयश्रीताई तिथं बघा, ती दुरुस्त करून घ्या. चुकीचं पाठ होते पण. बुरांडेताई अपरोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान सांगा बुरांडेताई. ओम नमः शिवाय. अपरोक्ष ज्ञान लिहिलं मी, परोक्ष ज्ञान घेतले फक्त, अपरोक्ष राहिले. मग सांगा. परोक्ष ज्ञान म्हणजे काय? हां. परोक्ष ज्ञान म्हणजे काय? सत्य चित्त आनंद रूप ब्रह्म मीच आहे असा मनाचा दृढ निश्चय म्हणजे परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान म्हणतात. असा मनाचा अपरोक्ष दृढ ज्ञान निश्चय का? म्हणजे अपरोक्ष ज्ञान. मी सांगू का ते? साखर खूप गोड आहे हे परोक्ष ज्ञान. ओम नमः शिवाय ताई, अपरोक्ष व्याख्या नीट लिहा. व्याख्या चुकीची झाली ती. परोक्ष ज्ञान थांबा, मी सावी थांबा ना, मला तर बोलू दे की त्या मध्येच थांबा. ओम नमः मी शिवाय. काय मला नीट. ओम नमः शिवाय. अपरोक्ष ज्ञान म्हणतात कायला? सत्य चित्त आनंद रूप ब्रह्म मीच आहे असा मनाचा दृढ निश्चय म्हणजे अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान आहे ती. आणि साखर खूप गोड आहे ओम नमः म्हणजे शिवाय. अपरोक्ष ज्ञान का? ऐकून हा सचित आनंद रूप ब्रह्म आहे. ब्रह्म हा, ब्रह्म मीच आहे. मीच नाही हो शब्द, मी नाही तिथं. हा, नुसतं ब्रह्मच का? सचित आनंद रूप ब्रह्म आहे म्हणजे परोक्ष ज्ञान. सचित आनंद रूप ब्रह्म आहे म्हणजे परोक्ष ज्ञान. असा मनाचा ध्याला लिहायचं का? अपरोक्षला लिहायचं का? सचित आनंद रूप ब्रह्म मीच आहे असा मनाचा दृढ निश्चय म्हणजे अपरोक्ष ज्ञान. आता परोक्षाचं लिहायचं. जसं साखर गोड आहे दुसऱ्याने सांगितलं, आपण त्याचा अनुभव घेतलेला नाही, फक्त दुसऱ्याने सांगितलं साखर गोड आहे. ओम नमः शिवाय. तर ते परोक्ष ज्ञान. आणि साखर गोड आहे मी खाऊन बघितलं म्हणजेच अपरोक्ष ज्ञान. अनुभव घेणं. सुनंदाताई पाटील म्यूट करा. सुनंदाताई पाटील म्यूट करा. ओम नमः शिवाय. सांगा बरं काय लिहिलं ती? परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? मग ते सांगा, तुम्ही व्यवस्थित लिहिले का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. परोक्ष सांगू दे. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावे? सच्चित आनंद ब्रह्म आहे याला परोक्ष ज्ञान म्हणावे. पुढचं सांगू? सगळं सांगा. हो. अपरोक्ष ज्ञान कशा त्याचा दृष्टांत सांगू का? कोणीतरी सांगावं साखर गोड आहे त्याला परोक्ष ज्ञान म्हणावे. ओम नमः शिवाय. अपरोक्ष ज्ञान. थांबा तुम्ही. आधी परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाची व्याख्या सांगा आणि पुन्हा दृष्टांत सांगा. दोन्ही एकमेकात मिसळू नका. ओम नमः शिवाय. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावे? सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे याला परोक्ष ज्ञान म्हणावे. अपरोक्ष ज्ञान सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे याला अपरोक्ष ज्ञान म्हणावे. आता परोक्षाचं दृष्टांत. साखर खूप गोड आहे असे कोणीतरी सांगितले त्याला परोक्ष ज्ञान म्हणावे. आणि अपरोक्ष ज्ञान साखर खाऊन बघणे ती गोड आहे याचा निश्चय बने याला अपरोक्ष ज्ञान म्हणावे. बरोबर. एकात एक मिसळायचं नाही. वेगळं वेगळं सांगायचं. दृष्टांत वेगळा सांगायचा आणि सिद्धांत वेगळा सांगायचा. सिद्धांत समजण्यासाठी दृष्टांत दिलेला असतो.
ओम नमः शिवाय. बुरांडेताई सांगा. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावे? आणखीन कोणाला ते सांगायला उद्या, माझं थोडं राहिले, मी लिहून घेता येते. सुरेखाताई ओम नमः शिवाय. मिसाळ. सुरेखाताई मिसाळ बोला. हात करा, सगळेजण बोलू नका ना, हात करा, तुम्ही हँड रेस करा. ओम नमः शिवाय. सांगा, कोण काकी सांगणार आहेत का? सांगा. ओम नमः शिवाय. सच्चित आनंद ब्रह्म मीच आहे असा मनाचा दृढ निश्चय करणे याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे याला परोक्ष ज्ञान म्हणतात. साखर गोड आहे दुसऱ्याने सांगणे याला परोक्ष ज्ञान म्हणतात. साखर गोड आहे आपण स्वतः खाऊन सांगणे याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. ओम नमः शिवाय. सुरेखाताई मिसाळ बोला. ओम नमः शिवाय. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावे? सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे हे परोक्ष ज्ञान आहे. सच्चित आनंद रूप ब्रह्म मीच आहे असा मनाचा दृढ निश्चय याला अपरोक्ष ज्ञान असे म्हणतात. जसे साखर गोड आहे हे दुसऱ्याने सांगितले हे परोक्ष ज्ञान आहे. साखर आपण स्वतः खाऊन पाहिले तर त्याला अपरोक्ष ज्ञान असे म्हणतात. ओम नमः शिवाय. अगदी बरोबर आलं. ओम नमः शिवाय. श्यामलताई बोला. श्यामलताई बोला. लाडू खाऊ दे ना. कुठे आहे लाडू? आहे काकाने आणले. बरं. कुठे? ओम नमः शिवाय. बोला श्यामलताई. हात वरी केलाय, बोला. येत नसलं तर हात खाली घ्या. तर अज्ञान व त्यामुळे झालेला ध्येयध्यास आणि कर्मे ही दीर्घकाळाची आहेत खरी, पण अहम ब्रह्मास्मी असा अपरोक्ष ज्ञानरूप प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो तेव्हाच अज्ञानाधिकाची निवृत्ती होते. अपरोक्ष ज्ञानाचा प्रकाश जेव्हा ध्येयामध्ये पडतो, ह्या हृदयामध्ये पडतो, अंतःकरणामध्ये पडतो, तेव्हाच आपल्याला हा अज्ञान दूर होतं, हा अंधकार दूर होतो, अज्ञानाधिकाची निवृत्ती होते. यास वेदांतातही वाक्य प्रमाण आहेत, त्याचे खाली दिल्याप्रमाणे अर्थ आहेत. देवाला जाणण्याने सर्व पाशबंध नष्ट होतात. देवाला जाणल्यानं काय होतं? सगळे बंधनं, सर्व जेवढे बंधन आहेत तेवढे नष्ट होतात, असं वेदांतातही सांगितलेलं आहे. मग आपण देव कशाला म्हणतो? देव मंदिरातल्या देवाला म्हणतो. देवाची कशामुळे देव आपण मंदिरातल्या देवाला म्हणतो? तर आपल्याला अज्ञान आहे. हे अज्ञानामुळं आपण काय म्हणतो? सत असत विचार शून्य. सत्य काय असत्य काय ह्याचा आपल्याला विचार नाही. त्याच्यामुळं आपण देव मंदिरात आहेत म्हणतो, बाहेर आहे म्हणतो, कुठं कुठं देव आहे म्हणून आपण शोधित फिरतो. पण जिथं देव आहे ते आपल्याला माहीत नाही. तर सत असत विचार शून्य, अज्ञानजन्य आणि ध्येय अभिमान, ह्याच्यामुळं आपण देवाला बाहेर समजतो. बघा, औषधक लिहून घ्या. सत असत विचार शून्य, सत असत विचार शून्य, अज्ञानजन्य आणि ध्येय अभिमान. सत असत विचार शून्य, अज्ञानजन्य आणि ध्येय अभिमान, ह्यामुळे गुडगुप्त असणारा देव आपल्याला कळत नाही. ह्या 3 कारणामुळं आपल्याला देव कळत नाही. लाडू कुठे? सत असत विचार शून्य, यामुळे पुढे
आणलेला लाडू कुठे? मग मला माहिती आहे का? मला माहित नाही. मग मला विचार ना तू. तुम्ही काकाला विचारू? हो. सत असत विचार शून्य, अज्ञानजन्य आणि देह अभिमान यामुळे गुडगुप्त असणारा, गुप्त आहे तो, गुड आहे ती एक. देव दिसतो का हो डोळ्याला? बोटानं दाखवता येत नाही, डोळ्याला दिसत नाही, गुडगुप्त आहे तो. गुडगुप्त असणारा देव आपल्याला कळत नाही. सत असत विचार शून्य, अज्ञानजन्य आणि देह अभिमान ह्यामुळे गुडगुप्त असणारा देव आपल्याला समजत नाही. काय लिहिलं? ओम नमः शिवाय 3 झाले का औषध? हां, ते झालं. बोला, सांगा काय लिहिलं ती. बरोबर लिहा, चुकीचं ओम लिहा. नमः शिवाय. सांगा काकी. ओम नमः शिवाय. सत असत विचार शून्य, अज्ञान जन्य आणि देह अभिमान यामुळे गुडगुप्त असलेला देव आपल्याला कळत नाही, दिसत नाही. सत असत विचार शून्य इथपर्यंत एक वाक्य. अज्ञानजन्य ही वेगळं वाक्य आहे. आणि देह अभिमान ही तिसरं आहे. सत असत विचार शून्य, अज्ञानजन्य आणि देह अभिमान ह्याच्यामुळे गुडगुप्त असणारा देव आपल्याला समजत नाही. सत्य काय असत्य काय आपल्याला विचारच नाही बघा. सत्य कशाला म्हणावं, असत्य कशाला म्हणावं. आणि आपण काय करतो, चुकीच्या ठिकाणी देवाचा शोध घेत आहोत. ओम नमः शिवाय बोलायचंय का मग ताई? हा, हे तिथं पुढे आता आपण असं व्याख्या कशाची म्हणून लिहितो तिथं काय लिहायचं? देव आपल्याला कळत नाही कशामुळं हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओम नमः शिवाय. देव न कळण्याचं कारण आहे ती. सत्य काय असत्य काय विचार शून्य आहे आपला. आपण विचारच करत नाही. मंदिरात जाताना, बाहेर जाताना, कुठंही जाताना आपण आपल्या दैवताच्या म्हणजे आपल्या समोरच आपण उभे आहोत. आपल्या मधीच देव आहे. जसं बघा आता एका दृष्टांतानं आपल्याला लक्षात येईल. ही विषय थोडा अवघड असतो हा. तर आता ह्या मोंड्यातल्या घरासमोरच समजा मी उभी आहे. एक मनुष्य आहे. मठात आपण गेलो समजा, मठाच्या समोरच एक मनुष्य उभा आहे आणि ती मठ हुडकू लागला आणि रिक्षावाल्याला उभा केलं त्यानं. रिक्षावाल्याला काय म्हणू लागला, ए रिक्षावाल्या मला मठात नेऊन सोड रे. कुठल्या मठात? तर मंगळारपेठेतल्या मठात नेऊन सोड. तो कशामुळे तसं म्हणत होता, तर तो नशेमध्ये होता. त्याला सुद्धा आपल्याला भांगाची नशा कशी चढली आपण बघितलेली आहे, तशी त्याला नशा चढलेली होती. आणि नशेमुळे तो काय म्हणू लागला, मला मठामध्ये नेऊन सोड म्हणू लागला त्या रिक्षावाल्याला. आता रिक्षावाला म्हणाला, अहो तुम्ही मठाच्या दारातच उभे आहेत आणि तुम्हाला कुठल्या मठात नेऊन सोडायचं? तेव्हा तो म्हणू लागला, मला मंगळारपेठेतल्या मठामध्ये नेऊन सोड, मला तिथं जायचं आहे. रिक्षावाला म्हणू लागला, तुम्ही तिथंच उभे आहेत हो, दुसरीकडं तुम्हाला कुठं नेऊन सोडू मी रिक्षामध्ये? तेव्हा तिथं एक संत बसलेले होते त्या आधीच्या रिक्षामध्ये. त्या रिक्षावाल्याला म्हणले, अरे घे की मधी. आणि त्याने त्याला बसवलं. तो माणूस म्हणू लागला, अरे मला नेऊन सोड ना, मी बी तुला पैसे देणार आहे. मी काय तुला फुकट नेऊन सोड म्हणतो का? मी तुला पैसे देतो, मला मठामध्ये नेऊन सोड. त्या रिक्षावाल्यानं काय केलं, त्याला रिक्षात बसवलं, जागेवरच भर्र वाजवलं, जागेवरच रिक्षा उभा केला. उतरा म्हणला, आला मठ तुमचा. तेव्हा तो मनुष्य काय म्हणू लागला, बघ बरं मी तुला पैसे देणारच होतो की, आणि मला मठात नेऊन सोडलं तर तू नाही म्हणू लागलास, तू मठाच्याच दारात उभा आहे असं म्हणू लागलास. मग तो कुठं उभा होता, तर मठाच्या दारातच उभा होता, परंतु त्याला कुठंतरी बाहेर मठ आहे असं वाटत होतं. त्याला धुंदी होती, नशा होती. आपल्याला सुद्धा तसंच झालं आहे बघा. अज्ञानाची नशा चढली आपल्याला, आपण अज्ञान आहेत. त्यामुळं आपण देव हुडकितो सगळीकडं. कुठं कुठं देव हुडकितो, तूच देव आहेस असं म्हणल्यावर आपल्याला लक्षात येत नाही. आपण म्हणतो मी कसा देव असू शकेल, देव मोठा मी लहान, देव मंदिरात मी घरी, देव म्हणजे असा वेगळा देव आहे असं आपल्याला वाटतं. आणि हे कशामुळं वाटतं,
तर सत आणि असत विचार शून्य आहेत आपण. सत्य काय असत्य काय ह्याचा आपल्याला विचारच नाही, केलाच नाही विचार. म्हणून जेव्हा सत्य काय आणि असत्य काय हे आपल्याला कळल तेव्हा देव कुठेही ते कळतं बघा. मग आत्मा कसा आहे तर सत आहे, सच्चित आनंद आहे. मग त्या सत जी चित्त आनंद आहे त्याची ओळखच आपल्याला नाही, म्हणजे विचार शून्य आहेत आपण. सत असत विचार आपण 1% सुद्धा करत नाहीत, शून्य आहे आपण. म्हणून सत असत विचार शून्य, ह्याच्यामुळं देव कळत नाही. अज्ञानजन्य, अज्ञानाचा अंधकार आहे आपल्यामध्ये, त्याच्यामुळं मंद अंधकारामुळं आपल्याला रज्जूवर सर्प भासायला आहे. खरी रज्जू कळतच नाही. जेव्हा बॅटरीचा प्रकाश जाईल तेव्हाच खरी रज्जू आहे ही कळतं. तसंच ज्ञानाचा प्रकाश जेव्हा मधी येईल, आपल्या ज्ञानाचा प्रकाश पडल तेव्हाच आपल्याला खरा देव कळतो. म्हणून अज्ञानजन्य, अज्ञान दूर झाल्यावर खरा देव कळतो. आणि ध्येयाभिमान, या देहाला मीच आहे असं आपण म्हणतो, ध्येय ध्यास इथं म्हटलेलं आहे. तर ह्या ध्येय अभिमानामुळं एक देव आपल्याला कळत नाही. देह मीच म्हणतो आणि देव वेगळा म्हणतो. आत्म्याला मी म्हणल्यावर देव आणि मी सारखेच होतात, पण आपण देहाला मी म्हणल्यामुळं आपल्याला देव ओळखायला येत नाही. आणि हे कोण करतंय, कोण ओळखून देते आपल्याला देव? खरा देव ज्याने दाखविली खुणा. कुणी दाखविली खून? खून आहे तिथं दाखवायची, प्रत्यक्ष बोटानं खरा देव दाखवता येत नाही. केले समाधान सेवकाचे. खरा देव कुठेही गुरुदेव दाखवतात आणि समाधान करतात. म्हणून आपल्याला खरा देव ओळखायला येत नाही. सगळीकडं एकच देव आहे हो, सगळ्या विश्वात भरलेला तो एकच ब्रह्म आहे. आणि ती सगळीकडं ओतप्रोत भरलेलं आहे. आणि तेच माझ्यामध्ये सुद्धा आहे. सोन्याचं मोठं बिस्किट आणलं, त्याचा छोटासा तुकडा काढला आणि त्याचा मणी तयार केला तरीसुद्धा तो सोन्याचाच असतो. मोठं बिस्किट ते सुद्धा सोन्याचंच आहे आणि छोटासा मणीसुद्धा सोन्याचाच आहे. तसंच आपण सुद्धा तेच ब्रह्मचैतन्य आपल्या मध्ये आलं म्हणून आत्मा झालं, पण तेच ब्रह्मचैतन्य आहे. बाहेर जे ब्रह्मचैतन्य, जे ईश्वर आहे, जे देव आहे, तोच मध्ये आलेला आहे आणि तोच देव आहे. आणि तोच अपरोक्ष आत्मज्ञान आहे. अपरोक्ष म्हणजे मीच देव आहे. सोनं जसं बिस्किटाचं सोनं ते सुद्धा सोनंच आहे, पण मी माझ्यामध्ये जी छोटासा तुकडा काढून मणी तयार केला ते सुद्धा सोनंच आहे. तसं सगळीकडं ओतप्रत भरलेलं चैतन्यसुद्धा ती चैतन्यच आहे. आणि आत आलं म्हणून ते सुद्धा आत्मचैतन्यच आहे, तो देवच आहे. म्हणून कर्म ही दीर्घ काळाची आहेत खरी, म्हणून देवाला जाणल्याने सर्व पाश बंध नष्ट होतात. जेव्हा आपण ह्या देवाला जाणतो, ह्या आत्मदेवाला जाणतो, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे, आत्मदेवाची पूजा करा म्हणून सांगितलं त्याने सुद्धा. म्हणून आत्मदेवाची पूजा करा म्हणजे मी एकटाच देव आहे असं नाही, तर प्रत्येक आत्मा, प्रत्येकाच्या मध्ये जो आहे तोच आत्मा आहे आणि तोच देव आहे. असं जर आपण जाणलं तर सगळे बंध नष्ट होतात. ब्रह्म जाणणारा परमपदाला प्राप्त होतो. जो ब्रह्म जाणतो तो परमपद म्हणजे श्रेष्ठ असं पद, त्या पदाला प्राप्त होतो. श्रवणाच्या मिशी बसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवण करत करत, आधी श्रवण करत 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 त्याची प्रगती होते आणि त्याला साम्राज्य प्राप्त होतं. म्हणूनच ह्या बैठकीत, ह्या अद्वैत ब्रह्मज्ञानाच्या बैठकीत येऊन बसणारा साम्राज्यवान होतो, महान असा राजा होतो, त्याला परमपदाची प्राप्ती होते. म्हणूनच सांगितलेलं आहे, श्रवणाच्या मिशी बसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तिथं दुःख कसलंच नाही, सुखानं नांदतो तो. अशा प्रकारे देवाचं इथं सांगितलेलं आहे. देव आपल्याला जाणायचा आहे तर मंदिरातला देव वेगळा नाही, किंवा तुमच्या गल्लीतल्या मंदिरातला देव वेगळा नाही, आमच्या इथला वेगळा नाही, कुठलाच देव वेगळा नाही, सगळा एकच आहे. पण आधी वेगळं मानावं लागतं.
का मानावं लागतं, तर जे मानितच नाहीत, ज्यांना चांगले विचार नाहीत, मंदिरात जाऊन तरी देव त्यानं समजावा मानावा म्हणून मंदिरात देव मंदिर मानलेला आहे, बसवलेला आहे. सुरुवातीच्या जेव्हा भक्तीमध्ये प्रवेश होतो तेव्हा मंदिरातलाच देव मानावा लागतो. द्वैताकडूनच अद्वैताकडं जावं लागतं. म्हणून आधी मंदिरातला देव मानावा लागतो. परंतु जेव्हा मंदिरातल्या देवाच्या पुढे पाऊल पडतो, वरी जातो, तेव्हा मात्र आत्मदेवाला मानावं लागतं. वेदांताच्या पहिल्या भागाचा जेव्हा अभ्यास आपण करतो तेव्हा कर्म करावंच लागतं. दुसऱ्या भागाचा अभ्यास करताना उपासना करावी लागते. पण जेव्हा तिसऱ्यामध्ये प्रवेश होऊ, वरी पोहोचू आपण, पुन्हा मात्र खाली कर्माकडे येण्याची काहीच गरज नाही. तिथं पोहोचलेले आहेत आपण. म्हणून आता हे तुम्हाला देवाचं असं कसं सांगितलं असं वाटेल. उद्या अजून विश्लेषण करून सांगते तुम्हाला. आपला आजचा वेळ संपत आलेला आहे. देवाचं कसं, मंदिरातला देव कसा आणि आपण कसे, हे आपण उद्या अजून बघू. थोडं पद म्हणू का? हो, म्हणा म्हणा. हां. मंदिरी नांदतो देवा आपुल्या अंतरी शोधिसी मानवा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सुंदर ताई, छान म्हणलं. प्रमाण दिले म्हणजे पुन्हा चांगलं लक्षात येतं. ओम नमः शिवाय. बोला दीपाताई, काय म्हणायला? थोडं अंधकाराचा दृष्टांत सांगा ना. माझा गेला पाहुणे आलते का? बरं. तर पृथ्वीवर गुहेत एक गुहा आहे एक, आणि ती गुहेमध्ये अनंत काळाचा अंधकार आहे. आता डोंगर आहे आणि डोंगरामध्ये गुहा असते बघा. गुहेमध्ये तो अंधार जो असतो तो किती दिवसाचा असतो? आज आलाय का काल आलाय का तो अंधकार? तर अनंत काळाचा आहे, खूप वर्षाचा आहे तो अंधकार, हजारो वर्षाचा तो अंधकार आहे. मग तो अंधकार घालवायचा आहे, काढायचा आहे. एक जणानं काय सांगितलं, जप कर म्हणला भरपूर, म्हणजे तो अंधकार निघून जाईल. मग त्यानं जप केला, मग जपानं काही अंधकार गेलाच नाही. पुन्हा दुसऱ्यानं सांगितलं तपश्चर्या कर म्हणला. तपश्चर्या म्हणजे देहाला कष्ट देऊन साधना करायची. पूर्वीच्या काळी वेदांतामध्ये सांगितलेलं आहे बघा, शास्त्रामध्ये. राक्षसांनी कसं तप केलं, देवानी कसं तप केलं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चारी बाजूला अग्नी पेटवायचा. म्यूट करा, कुणाचं म्यूट उघडे? नंदा नावानं, नंदा काकीचं आहे का नंदा ढग्याचं आहे? कुणाचं म्यूट उघडे? म्यूट करा ताई. तर जप तप केल्याने तपश्चर्या करायला सांगितलं पुन्हा, का तर तो अंधकार घालवायचा आहे ना. तपश्चर्या करायला सांगितलं. उन्हामध्ये उभा राहायचं आणि चारी बाजूला अग्नी पेटवायचा. पायात खाली चप्पल घातलेली नाही, वरून ऊन मी म्हणतंय, आणि ईश्वराची साधना करायची. किंवा हिवाळ्यामध्ये थंड पाण्यामध्ये बसून ईश्वराची साधना करायची. अशा प्रकारचं कठोर देहाला त्रास देऊन उपवास करणं, न पाणी पिता उन्हाळ्यामध्ये, असे सुद्धा ही देहाला त्रास देऊन देहाला तपवून जी साधना केली जाते त्याला तप असं म्हणतात. मग तप कर म्हणून सांगितलं. जपसुद्धा 3 प्रकारचा, ते पण कर म्हणून सांगितलं, तपही कर म्हणून सांगितलं. पण तपानंही तो अंधकार गेला नाही. पुन्हा काय सांगितलं, तो ज्याला अंधकार घालवायचा आहे तो व्यक्ती म्हणू लागला, अहो तप केलं तरी गेला नाही, जप केलं तरी गेला नाही, आता काय उपाय करू हे अंधकार घालवण्यासाठी? पुन्हा 3रा उपाय सांगितलेला आहे. त्याला सांगितलं, हा जातच नाही, असा तर जाईना, मग काय कर, त्याला काठीनं बडवून काढ म्हणजे जाईल. त्याला बाहेर हाकलून देण्यासाठी काय कर, काठीनं बडवून काढ म्हणजे तो बाहेर जाईल. मग काठीनंही त्याला मारलं तरीही तो गेला नाही. पुन्हा एकानं सांगितलं, अरे जप केलास तरी गेला नाही, तप केलास तरी गेलं नाही, काठीनं त्याला मारलं तरी तो जाईना, काय कर,
टोपलं खोरं घी आणि खोऱ्याने भरून तो बाहेर टाक म्हणजे जाईल. मग त्यानं टोपलं आणलं, खोरं आणलं आणि तो भरू लागला आणि भरू बाहेर आणून टाकू लागला, तरीसुद्धा तो अंधकार गेला नाही. मग काय करावं लागलं तर काहीच नाही, एक प्रकाशरूपी टेंबा हातात घेतला, एक दीपक हातात घेतला आणि तो मध्ये गेला. एका क्षणात अंधकार दूर झाला, गेला. मग या अंधकाराचा विरोधक प्रकाश आला की अंधकार गेला, अंधकार नष्ट झाला. असा हा दृष्टांत आहे. आणि हा दृष्टांताचा सिद्धांत कसा आहे तर आपल्यामध्ये सुद्धा अज्ञानरूपी अंधकार भरलेला आहे आणि ते अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाचा दिवा प्रकाशमध्ये आणावा लागेल, तेव्हाच तो अंधकार नष्ट होईल. थोडक्यात सांगितलं ताई, कळालं का थोडं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन. कळायले काय? ओम नमः शिवाय. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. जे माझ्या मुखातून योग्य बाहेर शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु जनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ओम नमः शिवाय.